नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे आवळा नवमी, जिला आपण कुष्मांडा नवमी किंवा अक्षय नवमी असे देखील ओळखतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळा नवमीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. एकदा देवी लक्ष्मीने भगवंतांना विचारले, प्रभू तुम्ही अनंत आणि अनंत आहात, तरी देखील तुम्ही पृथ्वीवरती इतके उत्सव आणि उपवास का आयोजित करता? तर भगवान हसून म्हणाले, हरी म्हणाले, देवी हे सर्व काही मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. जेव्हा जेव्हा कोणी माझ्या प्रिय झाडांची, उत्सवांची आणि नद्यांची पूजन करतात तेव्हा ते माझ्याशी थेट संबंध प्रस्थापित करतात. असेच एक उपवास म्हणजे आवळा नवमीचे व्रत, जे व्रत माझ्या स्वतःच्या पूजेच्या प्रतीक आहे. हरींनी उत्तर दिले, आवळा हे माझे महत्वाचे आणि आवडताचे वृक्ष आहे. आवळ्याच्या वृक्षामध्ये त्रिमूर्ती वास करतात. ब्रह्मा त्यांच्या मुळामध्ये, विष्णू त्यांच्या खोडामध्ये आणि महादेव त्याच्या मुकुटात वास करतात. जो कोणी भक्त या वृक्षाच्या सावलीत भक्तीने पूजा करतो तो जीवनातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि ती व्यक्ती पुण्य जगाला प्राप्त होते. यामागे एक रहस्य देखील आहे आणि त्याचबरोबर अद्भुत कथा देखील आहे. तर आवळा नवमी ही का साजरी केली जाते हे आपण जाणून घेऊया. आवळा नवमीच्या दिवशी महिला सामान्यतः आवळ्याच्या वृक्षाच्या खाली बसून संतती, सुख, आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि कौटुंबिक शांतीसाठी प्रार्थना करतात. असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी आवळा असतो त्या ठिकाणी विष्णू भगवानाचा वास असतो. कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णू हरी हे आवळ्याच्या झाडामध्ये वास करत असतात. म्हणूनच या महिन्यामध्ये आवळ्याच्या झाडाचे पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अत्यंत पुण्य देखील मानले गेलेले आहे. असे मानले जाते की दिवाळीच्या वेळेस सर्व दिशा दिव्यांच्या प्रकाशामध्ये अगदी सर्व दिशा लख्ख प्रकाशित होतात, तेव्हा पृथ्वीवरील देवतांचे जागरण सुरू होते. देव उठणी एकादशीच्या 2 दिवसाआधी आवळा नवमीला भगवान विष्णू यांची पूजा आणि निसर्गाची सेवा ही एकत्र केली जाते. दिवाळीनंतरचा हा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दिवाळी या सणाचा मुख्य उद्देश म्हणजेच अंधार दूर करण्याचा आहे आणि आवळा नवमीचा उद्देश केवळ दिव्यांमध्येच नव्हे तर आपल्या हृदयांमध्ये देखील जळणारा प्रज्वलित असलेला दिवा प्रकाश हा कायम ठेवणारा आहे. धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की आवळ्याचे झाड हे केवळ एक झाड नव्हे तर ते अमृत समान आहे. त्या दिवशी झाडाच्या फांद्यांमधून अमृतासारख्या ऊर्जेच्या थेंबांचा प्रतिकात्मक वर्णन आढळते. अशी मान्यता आहे की या दिवशी आवळ्याच्या झाडांमधून, त्याच्या फांद्यांमधून अमृताचे थेंब टपकतात. म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली जेवणे, साधना करणे, जप तप करणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, दानधर्म करणे हे सर्व केल्यामुळे सुख शांती मिळते, धनप्राप्ती होते, लक्ष्मीची प्राप्ती होते, सुख समृद्धीमध्ये भरभराट होते. म्हणूनच या दिवशी झाडाखाली बसून जेवण करण्याची परंपरा आज देखील जिवंत आहे. आवळ्याच्या नवमी मागे अनेक पौराणिक कथा, रहस्य देखील लपलेल्या आहेत. असे म्हटले जाते की या दिवशी द्वापार युग सुरू झालेले आहे. एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंनी कुष्मांडा या राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला कुष्मांडा नवमी असेही म्हणतात. कुष्मांड म्हणजे भोपळा, म्हणून ह्या दिवशी भोपळा दान करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या व्रतामध्ये आवळ्याचे फळ हे महत्त्वाचे प्रसाद म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. या दिवशी असंख्य भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात, दानधर्म करतात. या व्रतामुळे त्यांच्या आयुष्यातल्या सर्व त्रास कमी होतात. या दिवशी मथुरा आणि वृंदावनाची प्रदक्षिणा हे देखील विशेष महत्त्वाचे असल्याने सांगितले जाते. कार्तिक शुक्ल नवमीला वृंदावन किंवा गोवर्धनाची प्रदक्षिणा करणारी व्यक्ती ही वैष्णव लोकांमध्ये उन्नत होते असे म्हटले जाते. कारण भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी या दिवशी त्यांनी 3 वडांची प्रदक्षिणा केली होती. हा दिवस कृष्णांच्या तपश्चर्येचा काळ होता आणि अनेक भक्तांमध्ये तो पूजनीय आहे. आवळ्याच्या झाडाचे वैज्ञानिक महत्त्व देखील उल्लेखनीय आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ची उच्च पातळी असते, जी
आपल्या शरीराची अनेक रोगांपासून संरक्षण करते. आवळ्याच्या झाडाखाली बसून खाल्ल्याने निसर्गाची शीतलता आणि झाडाची ऊर्जा शरीर आणि मनामध्ये प्रवाहित होते. ही परंपरा केवळ आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. या दिवशी भाविक सकाळी स्नान करतात, स्वच्छ कपडे घालून आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावतात आणि भगवान विष्णूंचे स्मरण करतात. ते म्हणतात, हे भगवान हरी, आवळ्याच्या रूपात बसलेले हरी, कृपया माझ्यावरती कृपा करा. माझ्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट पूर्णपणे नष्ट करा. आणि त्याच्यानंतर आवळ्याचे फळ प्रसाद म्हणून ते भक्षण करत असतात. त्याचबरोबर ब्राह्मणांना आमंत्रण करून ब्राह्मणांसाठी आवळ्याच्या झाडाखाली नैवेद्य जेवण तयार करून ब्राह्मणांना आवळ्याच्या झाडाखाली त्यांना अन्नदान करणे हे देखील सर्वोत्तम मानले जाते. असे म्हणले जाते की देवतांनी या दिवशी निसर्गाची पूजा केली. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत निघाले तेव्हा देवतांनी आवळ्याच्या झाडाला अमृताचे प्रतीक मानले आणि त्याचे थेंब आवळ्याच्या झाडाच्या मुळांमध्ये घातले. म्हणूनच असे म्हटले जाते की आवळ्याचे झाड हे अमृताचे खरे निवासस्थान आहे. या दिवशी जो कोणी भक्त आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न खातो त्याला शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आवळ्याचे अमृत प्राप्त होते. म्हणूनच लोक म्हणतात की दिवाळीचा प्रकाश हा क्षणिक असतो, पण आवळा अक्षय नवमी पासून मिळणारे पुण्य हे शाश्वत आहे. आवळ्याच्या झाडाचे स्वरूप हे वर्षभर निसर्गाला चैतन्य देत राहत. भाविक भक्त हे कार्तिक महिन्याच्या तेजस्वी अशा नवमी तिथीच्या दिवशी पंधरवाड्यापर्यंत भगवान विष्णूंची उपासना पूजा ही साजरी करत असतात. कार्तिक महिना हा स्वतः भगवान विष्णूंसाठी समर्पित महिना आहे. त्यांना तो अतिशय प्रिय असा आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आपल्याला कृपाशीर्वाद मिळतात. असे म्हटले जाते की या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा करणारा किंवा जेवणारा कोणताही भक्त त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तो विष्णू लोकासाठी पात्र होतो. एकदा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना नम्रपणे विचारले की प्रभू, असे कोणते व्रत आहे की जेणेकरून ते व्रत केल्यामुळे महिलांच्या कुटुंबाला सुख समृद्धी प्रदान करते. तेव्हा भगवान विष्णू हसले आणि त्यांनी म्हटले की देवी, कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल नवमीला आवळा नवमी असते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे हे 1000 गायीचे दान केल्याप्रमाणे आहे. गंगेमध्ये स्नान आणि यज्ञ केल्यासारखे आहे. हे व्रत पापांचे नाश करते, चिरस्थायी सौभाग्य सुनिश्चित करते आणि लक्ष्मीला घरी आणते. भगवान विष्णू पुढे म्हणाले, आवळ्याचे झाड हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे निवासस्थान आहे. जो भक्त ह्या वृक्षाची पूजा करतो तो तिन्ही लोकांच्या देवतांची पूजा करतो. हे ऐकून देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाली, तेव्हापासून भगवान विष्णू सकट माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आवळा नवमी ही अत्यंत महत्त्वाचा दिवस उत्साह मानला गेलेला आहे आणि तेव्हापासून आवळा नवमी ही उत्सव साजरा केली जाते. त्यामागे एक अद्भुत कथा देखील आहे. प्राचीन काळी कांतापूर नावाचे एक शहर होते. विक्रमसेन नावाचा एक अतिशय दयाळू आणि धार्मिक राजा होता. त्याची राणी अत्यंत सौम्य, भक्ती आणि धार्मिक विधी करणारी होती. दोघेही प्रत्येक एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्येला उपवास करत असत. पण एका वर्षी कार्तिक महिन्यामध्ये राणी गंभीर आजारी पडली. डॉक्टर वैद्यांनी अनेक उपचार केले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे राजा खूप दुःखी झाला आणि त्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली, हे नारायणा, जर माझ्या आयुष्यामध्ये काही पुण्य शिल्लक असेल तर कृपया माझ्या राणीचे दुःख कमी करावे. त्याच रात्री राजाला स्वप्नामध्ये भगवान विष्णू दिसले. ते म्हणाले की राजा, तुमच्या राणीचा आजार हा केवळ औषधांनी बरा होणार नसणार. कार्तिक महिन्याच्या शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली माझी पूजा करा आणि राणीला त्या ठिकाणी बसवून तिला जेवण द्या. मी स्वतः त्या झाडाखाली राहतो. सकाळ होताच त्या राजाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली की आजपासून कार्तिक महिना संपेपर्यंत सर्वजण आवळ्याच्या झाडाची पूजा करतील. नवमीच्या दिवशी संपूर्ण शहर आवळ्याच्या झाडाखाली जमेल. त्या ठिकाणी राजा आणि राणीने विधिवत पूजा केली. त्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करून भगवान विष्णूंचे आवाहन आणि आवळ्याच्या झाडाच्या तळाशी दूध, पाणी, गंगाजल अर्पण केले.
पूजेनंतर राणीने प्रसादासारखे अन्न खाल्ले आणि राणीने पहिला चावा घेताच तिच्या शरीरात आजाराची सर्व लक्षणे नाहीसे झाली. अगदी सर्वत्र जय हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जयघोष झाला आणि त्याच वेळी त्याच क्षणी भगवान विष्णू स्वर्गातून म्हणाले, आजपासून जो कोणी कार्तिक नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करेल त्याला मी सदैव आशीर्वाद देईन. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा देखील त्याला कायमचा आशीर्वाद प्राप्त होईल. ती व्यक्ती कधीही गरीब राहणार नाही आणि त्याचे कुटुंब नेहमी धार्मिक आणि भक्तीने भरलेले असेल. अशा प्रकारे आवळ्याच्या उपवासाची सुरुवात झाली. या कारणास्तव या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची, त्या झाडाखाली बसून कथा ऐकण्याची, आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती परंपरा लोकप्रिय झाली आणि ती आजपर्यंत आहे. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते. अगदी दररोज त्याची सेवा केली पाहिजे. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आवळा नवमीची कथा. आवळाच्या झाडाखाली बसून भोजन करणे, पूजा करणे ह्याची सुरुवात देवी लक्ष्मीने स्वतः केली होती. यामागे देखील एक रहस्यमयी कथा आहे. जेव्हा देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर आली होती तेव्हा देवी लक्ष्मीला भगवान विष्णू यांच्यासोबत महादेवांची देखील पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव या दोघांची पूजा कशा प्रकारे पृथ्वीवरती शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडामध्ये आढळतात. तुळस ही विष्णूंना प्रिय आहे तर बेलपत्र महादेवांना प्रिय आहे. तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी आवळ्याच्या झाडाचे पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली भोजन तयार करून त्याच ठिकाणी दोन्ही देवांना जेवण खाऊ घातले आणि त्याच्यानंतर स्वतः भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती.